रामकृष्ण हरी मित्रांनो, श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुणे ते सासवड पायदंडी माझा पहिलाच वारीचा अविस्मरणीय अनुभव. चला मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो. आजचा हा अनुभव माझ्यासाठी खूप खास आहे, कारण मला या पालखी सोहळ्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. रामकृष्ण हरी मित्रांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर सकाळचे लवकर उठून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे बैलांचे दर्शन घेतले. बैल एकदम थाटामाटात आली होती. बैलगाडीची जी फुलांनी सजावट केली होती ती एकदम अप्रतिम होती. त्यानंतर मी चालण्यास सुरुवात केली. आज आपण पुणे ते सासवड तब्बल 35 किलोमीटर पायी चालणार आहोत. तर आज मुक्काम संपून पुण्यात पालखीची सुरुवात झाली. चालता चालता आपल्याला माऊलींचे हे 2 अश्व दिसले. वातावरणात एकदम वेगळाच उत्साह होता. टाळ, मृदुंगाचा आवाज आणि हरिनामाचा गजर. तर वारकऱ्यांच्या हातात टाळ, कोणाच्या खांद्यावर भगवा झेंडा आणि कोणी अभंग गात चालत होते. तर मित्रांनो, माऊलींची पालखी आल्यावर माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. तर मी वारी करण्यासाठी माझ्या वडिलांबरोबर आलो होतो. रस्त्याने खिचडी बनवत होते. तर मित्रांनो, आज एकादशी होती. रथाभोवती हजारो वारकरी ज्ञानोबा माऊलींचा जप करत होते. प्रत्येक जण हरिनामात मग्न झाला होता. भक्तांचे हडपसर मोबाईल असोसिएशन तर्फे सहर्ष स्वागत. मग रथ पोचला हडपसर येथे. हडपसरमध्ये देखील मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले. सुंदर रांगोळ्याही देखील काढल्या होत्या. शेवटी माऊलींचा रथ मंडपात आला आणि तेथे माऊलींचा विसावा होता. त्यानंतर परत चालायला सुरुवात केली. मग माऊलींची आरती सुरू होती. तर मी चालत असताना आकाशात मला हे दिसले. इंद्र वज्र सूर्याभोवती झाले होते. तर मित्रांनो, हे असे का होते तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर परत माऊलींचा विसावा फुरसुंगी या गावी होतो. मग काय रथाला बैल जोडली आणि चालायला सुरुवात केली. मग जाता जाता रथ चढायला लागला. मग काय रथाला रस्सी बांधून ओढायला लागलं. नंतर परत माऊलींची विश्रांती वडकी नाला या ठिकाणी झाली. त्या ठिकाणी ही कमान खूप अप्रतिम पद्धतीने सजवलेली होती. तर दिव्या घाटात भरपूर चढ आहे म्हणून माऊलींच्या रथाला 7 ते 8 जोड्या जोडण्यात आल्या.
तर मित्रांनो, आपल्याला देवेघाट सोडून या ठिकाणी जायचे आहे. तर लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी झाले होते. मग परत चालायला सुरुवात केली. बैलांच्या शिंगांमध्ये मोरांचे हे सुंदर पीस अडकवलेले होते. घाटातला हा व्ह्यू खूपच चांगला होता. तर मित्रांनो, चालत असताना ऑस्करवाडी मिसळचे मालक दिसले. दिवे घाटातील निसर्ग तर अप्रतिम होता. हा मावळणारा सूर्य, हिरवागार डोंगर आणि त्या पार्श्वभूमीवर चालणाऱ्या ह्या माऊलींची पालखी, हे दृश्य म्हणजे जणू स्वर्गीय अनुभवच आहे. तर दिवे घाटात ही विठ्ठलाची एक मोठी मूर्ती आहे. पूर्ण देवेघाट वैष्णवांच्या मळ्यांसारखा भरलेला होता. पालखीला विठ्ठलापर्यंत पोहोचस तोपर्यंत अंधार झाला. मग घाट चढून वर आल्यावर पालखीचा विसावा झेंडेवाडी या गावी असतो. माऊलींच्या दर्शनासाठी बघा भाविक भक्त किती आतुरतेने वाट बघतात. रात्र झाल्यानंतर तर संपूर्ण वातावरण अधिकच सुंदर झाले.
प्रकाशाची ही मनमोहक रोशनी. टाळ मृदुंगाचा अखंड गजर, अभंगाचा स्वर आणि हजारो लाखो वारकरी. आणि मध्यभागी असलेला हा माऊलींचा रथ. मग शेवटी सासवड नगरी येथे माऊलींच्या पालखीचे आगमन झाले. माऊलींसाठी भव्य दिव्य अशी सजावट केली होती. माऊलींच्या रथावर फुलांची उधळण केली. त्या ठिकाणी पण सुंदर रांगोळी काढलेली होती. मग माऊलींना रथातून खाली उतरवले आणि विसाव्याच्या ठिकाणी नेले. भरपूर भाविक भक्त एकत्र आले होते. मग माऊलींची आरती झाली. जाताना सासवडमध्ये हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तर मित्रांनो, मी आता जातो विसाव्याच्या ठिकाणी. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.